हिंदवी स्वराज्याचे संस्थापक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या थोर महान विभूतींना वंदन करतो, अभिवादन करतो। आणि सध्या आपल्या राज्यामध्ये जो धुमाकूळ चालू आहे, जी घटना मानवतेला काळिमा फासणारी घडलेल्या आहेत, त्या घटनांचा आपण निषेध करत आहोत। आणि निषेध करत असताना सर्वप्रथम बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच, 3 वेळा सरपंच झालेले तरुण तडफदार आणि समाजसेवेचं ऋण घेऊन झटणारे, गोरगरिबांसाठी झटणारे व्यक्तिमत्व संतोष अण्णा देशमुख यांची झालेली निर्घुण हत्या ही निश्चितच मानवतेला कलंक फासणारी आहे। आणि या घटनेचा करावा तेवढा निषेध फार कमी आहे। आज आपण किती निषेध केला, किती मोर्चे काढले तरी संतोष देशमुख आपल्याला दिसणार नाहीत। एका आईचा मुलगा, एका पत्नीचा नवरा आणि एका मुलांचा बाप या निमित्तानं निघून गेलेला आहे। आणि त्यांच्या घरावर जी काही अडचण किंवा जो काही शोक पसरलेला आहे तो आपण भरून देऊ शकणार नाही। परंतु यापुढे या महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी आपण आवाज उठवणं हे या लोकशाहीने दिलेला आपल्याला एक अधिकार आहे। आणि निश्चितपणे आपण तो आवाज उठवला पाहिजे आणि अन्यायाविरुद्ध आपण पेटून उठले पाहिजे। त्यासाठी मसाजोगे सरपंच असताना सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये ज्या मारेकऱ्यांनी त्यांना अतिशय 250 त्यांच्या अंगावर वार आहेत, इतकी निर्घुण हत्या कसे करू शकतात हा विचार करण्यासारखी गोष्ट असताना आजपर्यंत फक्त 1-2 मारेकरी सोडले तर मुख्य सूत्रधार त्या ठिकाणी सापडत नाही। याच्यावरून सरकार आणि पोलीस नेमकं काय करतात हा प्रश्न या निमित्ताने पुढे येतो आहेच। परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी सतत सांगत आहेत की बीडमध्ये कोणाची दादागिरी चालू देणार नाही। नेमकी दादागिरी कोणाची हे मात्र ते बोलत नाहीत। या ठिकाणी एवढंच सांगावं असं वाटतं की कोणत्याही पक्षाचा, कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा व्यक्ती आणि त्या व्यक्तीवर जर अशा प्रकारचा अन्याय आणि निर्घुण हत्या होत असेल आणि आपण जर असं शंडासारखे गप्प बसलो तर यापुढे या राज्यामध्ये असेच अन्याय होत राहतील आणि गोरगरिबांना फिरणं, घराबाहेर पडणं सुद्धा निश्चितपणे मुश्किल होईल। त्यामुळे प्रत्येकानं पेटून उठलं पाहिजे। आणि ज्या पोलिसांमुळे, जे पोलीस त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं रक्षण न करता आजपर्यंत 20 दिवस झाले तरी त्याचा मुख्य सूत्रधार, मुख्य मासा गळाला लागलेला नाही, ही निश्चितच दुर्दैवी, खेदजनक आणि खंत वाटणारी गोष्ट आहे। त्याचबरोबर लोकशाहीचं रक्षण करणारे परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या युवकावर पोलिसांनी मारहाण केल्यानंतर त्यांचाही त्या ठिकाणी अंत झालेला आहे। या दोन्ही घटना निश्चितच मानवजातीला काळिमा फासणार आहेत। याचा शोध लावलाच पाहिजे, याचे मारेकरी शोधलेच पाहिजेत आणि जे कोणी असे मारेकरी आहेत त्यांना फाशी झालीच पाहिजे अशी आवाज राज्यातून उठत असला तरी सुद्धा हे सरकार मात्र अद्यापपर्यंत बघ्याची भूमिका घेत आहे। आणि त्यामुळे त्या सरकारने आता ठोस निर्णय घेतला पाहिजे अशी या निमित्ताने मागणी करतो आणि थांबतो। जय हिंद। नमस्कार, मी पहिला माझा परिचय करून देतो। उमेश चंद्रकांत माने, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। तर मित्रांनो, मी आजचा विषय तुमच्या समोर मांडत आहे। तर आपल्या इथे मसाजोग हा सरपंच तिथल्या गावी असल्याने त्यांचा फक्त पवन शेट्टी तिथे एक सोनवणे म्हणून मुलगा होता, त्याने सरपंचाला तिथं फोन करून बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्या सरपंच मध्ये त्यांच्या भाग घेतल्यामुळं त्यांची 2 दिवसात त्यांची हत्या करण्यात आली सरपंचाची। तर असं कुठंतरी हे थांबलं पाहिजे। मी एवढंच बोलतो आणि थांबतो।